महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। बदलापूर जवळील वांगणी परिसरात अमित आचार्य या तरुणावर 4 ते 5 जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती। या हल्ल्याप्रकरणी कुळगाव बदलापूर पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले। हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती, परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात तथ्य नसल्याचे सांगितले आहे। दोन्ही गटातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। सध्या अमित आचार्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहे। माझं नाव मिहिर आचार्य आहे। माझ्या भावाला 6-7 जणांनी पहिला घरी आले, ते त्याला घेऊन गेले, स्टेशनला गेले। तिकडे माझ्या भावाने त्यांना चहा पण पाजला। त्यानंतर ते त्याला वांगणीला घेऊन गेले आणि मग 6-7 जणांनी त्याला मारला। घोडा दाखवला, पहिला रिव्हॉल्वर दाखवली, रिव्हॉल्वर एक अशी फायर पण केली त्याला घाबरासाठी, आणि मग उलटी करून त्या डोक्यात मारली आणि मी दुसऱ्याने त्या मागे घेऊन लादी घातली आणि मग त्यानंतर त्याला मारून हे निघून गेले। तो पूर्ण रक्त हे त्याने मला फोन केला, मी जाऊन बघितलं तर रक्ताची धार चाललेली, पूर्ण रक्ताने भिजलेला। पहिला पोलीस स्टेशनला चल बोलतो। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेलो 2 तास, तिथे एक पण पोलीसवाला नाही। हे बघा माझ्या त्याचा रक्त 2 तास पोलीस स्टेशनला एक पण पोलीस नाही, एक साधा कॉन्स्टेबल पण नाही। मी ती व्हिडिओ पण काढली, माझ्या फोनमध्ये व्हिडिओ पण आहे। तर 2 तासानंतर दुसरे कोण साहेब येतात, ते उलटं आम्हालाच बडबड केली ना, तर ठीक आहे तर FIR घेतो, तुम्ही जावा, याला दवाखान्यात घेऊन जावा। बस त्यानंतर आमची काहीच म्हणजे पोलीस कोणी आमचं हे सपोर्टच नाही केलं। कोणी संपूर्ण हकीकत कोणी सांगितली? काय ते घटना कोणी सांगितली तुम्हाला? माझ्या भावाने सांगितलं, मी पण सोबत होतो। म्हणजे त्याला मारलं, तेव्हा त्याच्या मारल्याच्या 10-15 मिनटानंतर लगेच मी तिकडे पोहोचलो। त्यांनी मला फोन केला का मला मारलं आहे, लवकर या, माझी कंडिशन खराब आहे। ज्या टायमाला मी तिकडे गेलो तो मराच्याच अवस्थेत होता। ते डोळे पांढरे झालते, रक्त त्याचा थांबतच नव्हता, डोका फोडला, त्याच्या बरगडीत फ्रॅक्चर आहे, त्याच्या हातात फ्रॅक्चर आहे। मला एवढं मारलं। तर यामध्ये अमित शैलेश आचार्य यांना त्या ठिकाणी मारहाण झालेली होती आणि डोक्यामध्ये थोडंसं आपले लादी असते, ते लादी मारल्यामुळे त्यांना डीप जखम झाली होती तर आणि रक्तस्राव बराच झाला होता। त्या अनुषंगाने आपण कुळगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 49/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2)(3), 191(2)(3 आणि 190 म्हणजे याप्रमाणे पूर्वीचं जर IPC सांगायचं झालं तर 307 आणि राईटचे कलम म्हणजे जवळजवळ त्यांनी 5 लोकांची नाव सांगितलेली आहेत। त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। यामध्ये काही आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि इतर आरोपींचाही शोध सुरू आहे। त्यामध्ये तथ्य नाही आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। सर, आरोपींची पार्श्वभूमी काय? आरोपी काही आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत आणि बॉडी ऑफेन्सेस किंवा चोरीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत, तर ते अशा आरोपी आपण ताब्यात घेतो। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।